राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिकावृते हरिघोर श्री ज्ञानदेव विनायकं गुरुं नौमि साखरीं नाम विस्मृतम्, येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धैर्मुक्तये, ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च हितबुद्धिश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् उत्तीर्णैव रङ्गनाथ गिरिराज नमोऽस्तु तुभ्यम्। देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही आसारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे, हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेच नाम वर्ण आकारू चिन्ह नाही। देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही आसारता, काय सांगतात महाराज त्या ओळीमध्ये? महाराज सांगतात देखे सारासार विचारिता, महाराज सांगतात किंवा सार आसाराचा जर विचार करून पाहिला तर सारासाराचा जर योग्य पद्धतीनं विचार केला तर आसार असणारा जो प्रपंच आहे तो भ्रांती ठरतोय। म्हणजे आता सारासारांचा जो विचार आहे किंवा तो मनुष्य देहात करता येतो, किंवा सार काय आहे आणि आसार काय आहे, तर आपण नेहमी म्हणत असतो बाबा की ज्याचा नाश होत नाही ते सार आहे, हे सगळ्याला मान्य आहे, आणि ज्याचा नाश होतो, ज्याची उत्पत्ती होते ते काय आहे? आसार आहे। आणि जे उत्पन्न झालेलं नाही, ज्याचा काय होत नाही, नाश होत नाही, हे काय आहे? सार आहे। म्हणून महाराज म्हणतात ना, फलकट तो संसार येथे सार भगवंत, किंवा हा संसार कसा आहे? फलकट आहे, आसार आहे। कशामुळे आसार आहे? कारण हा उत्पन्न होतो आणि याचा काय होतो? नाश होतो, म्हणून हा आसार आहे। आणि परमात्मा हा सार आहे। कशामुळे तो सार आहे? कारण तो उत्पन्नही होत नाही आणि नाशही होत नाही। म्हणून महाराज म्हणतात ना, जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू तया किलिया घातू कदाचित होय, त्याला म्हणावं सार।
की जो सर्वादा आहे, सर्वत्र आहे, किंवा ज्याला जन्म नाही आणि ज्याचा काय नाही, अंत नाही. नाश नाही. इतकंच काय तर त्याचा स्वभावता तर नाश होतच नाही, पण कोणी केला तरी होत नाही. म्हणजे स्वभावता बी होत नाही, परता बी होत नाही, आणि तो स्वतः सिद्ध असल्यामुळं आश्रय नाश बी नाही. कारण जे स्वतःनं स्वतः सिद्ध नाही, जे दुसऱ्याच्या आश्रयावर असते, त्याचा आश्रय नाश होत असतो. काय होत असतो? आश्रयानं नाश कोणाचा होतो? जे दुसऱ्याच्या आश्रयावर अवलंबून आहे. हा, मग त्याच्या आश्रयाचा नाश झाला की त्याचा काय होतो? आपोआप नाश होतो. हा, पण परमात्मा स्वतःनं स्वतःच्याच अस्तित्वाने, म्हणून तो स्वतः सिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे. दुसऱ्याच्या अस्तित्वावर त्याची काय नाही, सिद्धी झालेली नाही. समजा आता अलंकार आहेत, मग आता अलंकार आहेत, ते अलंकार स्वतःच्या अस्तित्वानं आहेत का सोन्याच्या अस्तित्वानं आहेत? म्हणजे सोन्याचा आश्रय आहे त्याला. कशाचा आश्रय आहे? हा, मग आता अलंकार जर नष्ट करायचे असले तर सोनं काढून घ्यावा. काय काढून घ्यावा? की अलंकाराचा काय होतो? आपोआप नाही ठरते, नाश होतो असं म्हणा त्याचा. हा, म्हणजे त्याचा आता हे शरीर आहे, हे शरीर जिवंत आहे ना, मग हे स्वतःनं जिवंत आहे का प्राणामुळं जिवंत आहे? प्राणामुळं जिवंत आहे. नाही चाललंय कशामुळं जिवंत मानलं जातं? याच्यात प्राण आहे म्हणूनच ना, क्रिया चालल्यात ना, ते म्हणूनच जिवंत म्हणतो आपण याला. मग आता हे प्राणाच्या आश्रयावर आहे. मग आता याला आश्रय कशाचा आहे? प्राणाचा आहे. मग आता याचा नाश, प्राण जर एकदा काढून घेतले ना, आपण म्हणतो हवा बंद पडली. काय बंद पडली? हा, की आता हे शरीर पडलं, म्हणजे याच्या आश्रयाचा काय झाला? नाश झाला. आश्रय निघून गेला की शरीराचा आपोआप काय होतो? नाश होतो. म्हणून याचा कोणचा नाश आहे? आश्रय नाश. शरीराचा कोणचा नाश? आश्रय नाश आहे. बघा, म्हणजे याचा आश्रयानं काय होतो? नाश होतो. तसा चैतन्याचा आश्रय नाश नाही, कारण ते कोणाच्या कशावर नाही? आश्रयावर नाही, म्हणून त्याचा आश्रय नाश नाही. आता एक तर त्याचा परता नाश नाही. कोणचा नाश नाही? हा, आता परता नाश का नाही? तर त्याच्या ठिकाणी द्वैत नाही ना. त्याचा नाश करायला दुसरं कोणी त्याच्या सत्तेमध्ये नाही, तर त्याचा कोण नाश करीन आता? म्हणून ते व्यापक आहे, म्हणून त्याचा परता नाश नाही. परतानाश म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्या कोण, समजा एखाद्या माणसाचा नाश झाला, मग आता एखादा ॲक्सिडेंट होऊन झाला, काय झाला? म्हणजे परताच नाश झाला ना तो. कोणचा नाश झाला? किंवा एखाद्याने शत्रूनं मारलं, म्हणजे कोणचा नाश झाला? किंवा साप डसून मिळाला, म्हणजे कोणचा नाश झाला? तो परता नाश झाला. तसं चैतन्याचा काय नाही? परता नाश नाही, कारण त्याला त्याचा नाश करायला दुसरं कोणी नाहीच ना त्याच्या सत्तेमध्ये. कोण त्याचा नाश करणारे? म्हणून त्याचा आश्रयानं विनाश नाही, कारण ते कोणाच्या आश्रयावर नाही, म्हणून आश्रय नाश नाही. त्याला त्याचा नाश करायला दुसरं कोणी नाही, म्हणून त्याचा परता नाश नाही. झालं त्याचा काय नाही? स्वभावता नाश नाही, कारण त्याच्यात काय होत नाही? बदल होत नाही. काय होत नाही त्याच्यात? बदल होत नाही, म्हणून त्याचा काय नाही? स्वभावता नाश नाही, कारण ते उत्पन्न झालेलं नाही, तर त्याचा काय होत नाही? नाश होत नाही, म्हणून त्याचा स्वभावता बी काय नाही? नाश नाही. म्हणून चैतन्याचा काय नाही? नाश नाही. म्हणून ते कसं आहे? म्हणून जन्मक्षयात येतो. कसं येतो ते? हा, तया केलिया घातू कदाचित नोही, म्हणून त्याचा काय नाही? घात नाही. म्हणून त्याला काय म्हणावं? नित्य.
काय म्हणू त्याला, सार. सार म्हणा. हा, काय म्हणू त्याला, सार म्हणा. सार. आणि बाकीचं कसं आहे, आसार. याचा तिन्ही प्रकारांना नाश होतो. आता या शरीराचा काय होतो, तिन्ही प्रकारांना नाश होतो. स्थूल देहाचा तिन्ही प्रकारांना नाश होतो. याचा स्वभावता बी होतो. हे म्हातार होऊन 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 मरत नाही, कारण याच्यात बदल, स्वभावताच बदल चालू आहे. म्हणजे याचा स्वभावताच काय होतो, नाश होतो. हा, परता बी होतो, दुसऱ्याकून बी होतो. त्याच्या आश्रयाचा नाश झाला तरी बी होतो. समजा अटॅक आला, तिथं रक्त पुरवठा बंद झाला, काय बंद झाला त्याचा, हा, कारण हे चालतं कशावर, आपण म्हणलं ना हवेवर, कशावर चालतं, याचा आश्रय कशावर आहे, हवेवर. मग कुठं एखाद्या जागी ते रक्त वाहून नेण्याकरता हवा लागती, काय लागती, आणि ते रक्त त्या एखाद्या महत्वाच्या नसामध्ये ब्लॉक झालं की ती हवा पार्सल होत नाही तिकडं, आणि हवा पार्सल न झाल्यामुळं आला अटॅक की मेलं ते. म्हणजे त्याचा कोणचा नाश झाला आता, आश्रय नाश. हा, म्हणून याचा कोणचा नाश आहे, आश्रय नाश. तिन्ही प्रकारचा नाश. हा, म्हणून स्थूल देहाचा आश्रय नाश आहे. आता सूक्ष्म देहाचा, हा, म्हणजे या स्थूल देहाचा स्वभावता नाश. कोणचा नाश, स्वभावता नाश. पुन्हा आश्रय नाश, परता नाश. तिन्ही प्रकारांना होतो. याचा तर वादच नाही, कवा शिंग मरत सांगताच येणार नाही. तिन्ही प्रकारांना नाश होतो. आता सूक्ष्म देह आहे, त्या सूक्ष्म देहाचा कोणचा नाश आहे, आश्रय नाशात नाश आहे. सूक्ष्म देहाचा स्वभावता नाश होत नाही. काय होत नाही, स्वभावता मरत नाही ते सूक्ष्म देह. हा, कारण सूक्ष्म देहाचा जर स्वभावता नाश झाला असता ना, तर आपोआप मोक्ष झाला असता. कसं झाला असतं जीवाला, कारण सूक्ष्म देहाचा नाश झाला असता म्हणजे प्राण, ज्ञान, इंद्रिय, अंतकरण, या शरीराबरोबर त्याचा नाश झाला असता. मग संस्कार राहिल्या नसते, वासना राहिल्या नसत्या, वासना आपोआप नष्ट झाल्या असत्या. आणि वासना आपोआप नष्ट झाल्या असत्या म्हणजे संस्कार राहिले नसते, तर पुन्हा जन्म घ्यायची पाळी आली नसती. पण त्याचा काय होत नाही, देह आणि सूक्ष्म देह थोडं समजता ना अगोदर. स्थूल देह म्हणजे हाडा मासाचा, हा, आणि सूक्ष्म देह म्हणजे ज्ञानेंद्रिय, अंतकरण, प्राण, मन, ही सगळी सूक्ष्म देहात आली सामग्री. हा, मग त्या सूक्ष्म देहाचा काय होत नाही, स्वभावता नाश होत नाही. त्या शरीराचा नाश झाला ना, सूक्ष्म देह निघून जातो असं शास्त्र म्हणतं. काय होतं ते, हा, तो निघून जातो इथून. आणि तो निघून गेला मग आता कर्मानुसार ती योजना पुन्हा दुसऱ्या देहात जातो. काय जातो तो, हा, म्हणजे मन पहिलंच आहे, ते मॉडेल बदलतं फक्त. ते काय बदललं ते, आपण नाही का एखादी वरची कवर खराब झाली, ती मशीन दुसऱ्या याच्यात बसवतो. ते मशीन पहिलीच आहे, काय बदललं त्याचं, मॉडेल बदललं. तसं हे काय बदलतंय, हे शरीर बदलतो म्हणजे काय बदलतो आपण, हे मॉडेल बदलतो आपण. काय बदलतो, हे वरचं मॉडेल. सूक्ष्म देह तोच आहे. चला, हा, म्हणजे त्याचा काय होत नाही, हा, स्वभावता नाश होत नाही, पण नाशच होत नाही असं नाही बरं का. हा, त्याचा स्वभावता काय होत नाही, नाश होत नाही. तसंच त्याचा कोणता नाश नाही, परताही नाश नाही. कोणता नाश नाही, हा, परता नाश नाही त्याचा. कारण परता काहून नाश नाही, दुसऱ्याकडून काहून त्याचा नाश होत नाही, कारण तो कोणाला दिसतच नाही. काय करीत नाही, दिसतच नाही, तर त्याचा दुसऱ्याकडून कसं काय नाश होईल त्याचा, त्याला मारायला, कारण त्याच्यावर काय चालत नाही, शस्त्र चालत नाही. त्याला मारण्याकरता आणलेले पदार्थ सगळे दिसणार येत नाही. हा, म्हणून सूक्ष्म जो आहे ते स्थूल पदार्थ तिथपर्यंत पोचू शकत नाहीत, सूक्ष्मापर्यंत काय होत नाही, ते स्थूल पदार्थ सूक्ष्मापर्यंत पोचू शकत नाही. तर त्याला कोण मारीन, बरं चैतन्य मारीन, तर ते निर्विकार आहे, त्याला हात पाय नाहीत मारायला. हा, म्हणून सूक्ष्म देहाचा काय होत नाही, परता नाश होत नाही. झालं. मग त्याचा कोणचा नाश आहे, आश्रय नाश. कोणचा नाश, आश्रय नाश. सूक्ष्म देहाला जो आश्रय आहे
त्या आश्रयाचा नाश झाला की सूक्ष्म देहाचा आपोआप नाश होतो. म्हणून त्याचा आश्रय नाशात नाश. कशात नाश? आता सूक्ष्म देहाला काय आश्रय आहे? तर सूक्ष्म देह हा कशाच्या आश्रयावर आहे? तर सूक्ष्म देह हा आज्ञानाच्या आश्रयावर आहे. कशाच्या आश्रयावर आहे? हा म्हणजे कारण देहाच्या आश्रयावर आहे. कशाच्या आश्रयावर आहे? हा कारण देह म्हणजे अज्ञान. आपल्याला आपल्या स्वरूपाचं काय आहे? अज्ञान आहे. आणि तो अज्ञानानं जगलाय. कशानं जगलाय? सूक्ष्म देह कशावर जगलाय? अज्ञानावर जगलाय. म्हणजे अज्ञानामुळं त्याला सत्यत्व बुद्धी दिलेली आहे. काय दिलेली आहे त्याला? अज्ञानामुळं खरा वाटायला. तो वास्तविक काय नाही, खरा नाही. पण आता खरा आहे ना, मग अज्ञानानं खरा आहे तो. कशानं खरा आहे? खरा आहे नाही म्हणल्यावर तर मग खराच नाही, मग प्रश्नच नाही. पण आता खरा आहे ना, मग खरा आहे ना. सूक्ष्म देह म्हणालो ना आपण, मग तो कशानं आहे? अज्ञानानं आहे. मग अज्ञानाचा नाश केला. कशाचा? अज्ञानाचा नाश केला की सूक्ष्म देहाचा आपोआप काय होतो? नाश होतो. नाश होतो म्हणजे बाद होतो, म्हणजे नाही ठरवतो. म्हणजे त्याचा कोणचा नाश आहे? आश्रय नाशात नाश. आता अज्ञानाचा नाश करायचा म्हणजे कारण देह. अज्ञान म्हणजे काय? कारण देह. 3 देह मानतोय शास्त्र. आपण एवढा लय मोठा विचार करीत नाही. 2च देहाचा करतो विचार, स्थूल आणि सूक्ष्म देहाचा विचार करतो. अज्ञान एक कोणचा देह आहे? कारण देह आहे. मग त्या कारण देहाचा नाश करायचा म्हणजे अज्ञानाचा बी काय करायचा? आपल्याला नाश करायचा. कारण अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय सूक्ष्म देहाचा नाश होणार नाही. आणि सूक्ष्म देहाचा नाश झाल्याशिवाय लक्ष 84 चुकणार नाही. म्हणून सूक्ष्म देहाचा तर काय करणं आहे? नाश करणं आहे. मग अज्ञानाचा काय करावा लागतो? नाश करावा लागतो. मग अज्ञानाचा नाश कशानं होतो? मग अज्ञानाचा स्वभावता नाश होत नाही. काय होत नाही? त्याचा आश्रय नाश नाही. मग त्याचा कोणचा नाश आहे? परता नाश. मग अज्ञानाचा नाश कशानं होईल? ब्रह्मज्ञानानं होईल. कशानं होईल? ब्रह्मज्ञानानं होईल. कारण अज्ञान कशानं जातं? ब्रह्मज्ञानानं, ज्ञानानं जातं. म्हणजे त्याचा कोणचा नाश? परता नाश. म्हणजे एकूण 3 बी देहाचा काय होतो? नाश होतो. एवढंच आपल्याला लक्षात घ्यायचंय की ज्याचा नाश होतो ते आसार आहे. इतकं घ्यायचं आपल्याला महत्वाचं. काय घ्यायचं आता? ज्याचा नाश होतो ते कसं आहे? आसार आहे. आणि ज्याचा नाश होत नाही ते काय आहे? सार आहे. म्हणून देखे सारासार विचारिता. की ज्याचा नाश होत नाही ते आसार म्हणजे सार आहे. ज्याचा नाश होतो ते आसार आहे. आता हे दोन्ही जर पहा, दोन्हीला काय करा? निवडा, पहा. मग आता सार बी पहा आणि आसार बी पहा. मग आता सार काय आहे आणि आसार काय आहे? मग दोन्हीला पहा शब्दाचा अर्थ काय आहे? किंवा दोन्हीला पाहणं शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष जाणणं. काय करणं त्याला? प्रत्यक्ष जाणणं. मग पहा काय आसार आहे आणि काय आसार आहे. म्हणजे दोन्हीचा काय यायलाय? अनुभव यायलाय की इथं सार बी आहे आणि आसार बी आहे. म्हणजे सारासार आपल्याला काय करायचंय? निवडायचंय. मग आता इथं शरीरामध्ये साराचा बी अनुभव यायला आणि आसाराचा बी अनुभव यायला. म्हणजे शरीर म्हणजे शरीरामध्ये परमात्मा बी आहे आणि प्रपंच आहे. म्हणून प्रपंच आणि परमात्मा दोन्ही जर पाहायचे असले तर पहिल्या शरीरात पाहायचा. नुसता प्रपंच पाहायचा असला मग इकडे पाहता येतं तुम्हाला. काय नुसता प्रपंच पाहायचा असला तर इकडं प्रपंचाचाच अनुभव यायला. इकडे परमात्म्याचा अनुभव येत नाही. हे पंचभूतामध्ये किंवा ह्या सृष्टीमध्ये जगामध्ये शरीराला सोडून जर आपण अनुभव घेऊ लागलो इकडं तर कशाचा येतोय? प्रपंचाच्याच ना. जड पंचभूत याचाच अनुभव येतो ना आपल्याला. तिथे परमात्म्याचा काय येत नाही. असला तरी पाहता येत नाही. त्यो जगामध्ये परमात्मा नाही असं नाही, पण त्याचा तिथं काय येत नाही? पाहता येत नाही ना. अनुभवच येत नाही तिथं त्याचा. म्हणून तिथं जर पाऊस लागलो तर फक्त कशाचा अनुभव येईल? प्रपंचाचाच अनुभव येईल आणि त्याचाच अनुभव येईल. जडाचाच काय येईल? अनुभव येईल. म्हणून तिथं दोन्हीचाच अनुभव नाही तर निवड कुठं करता आता? तिथं काय ध्यानात घेता आता? तिथं नाही ध्यानात घेता येईल. मग आता सारासार. मग आता जर तुम्हाला परमात्मा बी पाहायचा असला प्रपंच पाहायचा असला
तर हे शरीरातच पाहावं लागतं. मग कुठं पाहावं लागतं? कारण परमात्म्याची प्रगटता, साराची प्रगटता कुठं आहे? शरीरातच आहे. म्हणून देखे सारासार विचारिता. त्याचाच अर्थ आता आपल्याला कुठं विचार करावा लागेल? ह्या शरीरातच विचार करावा लागेल, कारण त्याच्या बोलण्यातूनच तसं निघायला आता. म्हणून आपण कधीही विचार करीत असताना अगोदर शरीरापासूनच सुरुवात करतो, कारण आपल्याला कशाशी घेणं देणं आहे की त्याच्यातला परमात्मा घ्यायचा आहे आपल्याला. काय घ्यायचं आहे? परमात्मा घ्यायचा. जगाचा काहून विचार करीत नाहीत आपण, जगातला काहून शोध घेत नाही, तिथं परमात्म्याचा अनुभवच येत नाही. त्याला कुठं निवडीत बसता, तिथं काय घेणं देणं भुसकटच आहे सगळं. तिथं काय आहे तिथं? म्हणून आपण तिकडं ते जग कुठून झालं, कसं झालं, कसं झालं, कशाचं झालं, स्वर्ग काय, नरक काय, भानगड काय, त्याचं काय करीत नाही. आपलं बसलं की हे शरीर, दिसणारं काय, न दिसणारा कोण, जाणणारा कोण, जड काय, याचा निवड. दुसरं पाहतच नाही आपण. ते मध्ये यायला याच्याशिवाय दुसरं काय येतच नाही. काय नाही. येऊन जाऊन द्यायचं शरीर, इंद्रिय, प्राण, मन, हे बदलणार न बदलणार, जाणणार न जाणणार, क्षणाला मरत आहे आणि ते त्याचाच विचार करते. ते कशाचा? अरे ते त्याचाच काऊन विचार करते तुम्हाला माहिती का? त्याच्यातच परमात्मा आहे. त्याच्यातच परमात्म्याचा काय यायला अनुभव यायला लागला. म्हणून जगात शरीरा इतकं काहीच चांगलं नाही बरं का. जगात पाहिलं तर परमात्मा सोडून काय काय जगात परमात्मा सोडून जर जगात पाहिलं तर शरीर इतकं काहीच चांगलं. शरीरा इतकं काहीच चांगलं नाही. म्हणून तर महाराज म्हणले शरीर सुखाचे घोसुले. कशाचे घोसुले? शरीर उत्तम चांगले. शरीर उत्तम चांगले. शरीर सुखाचे घोसुले. शरीरे साध्य वय केले, शरीरे साधिले परब्रह्म. तिथं त्यानं मनुष्य देहाचं उत्तमत्व सांगितलं. कशाचं? मनुष्य देहाचं उत्तमत्व. पण जगाकून पाहिलं तर कोणचं बी शरीर असलं तरी जगापेक्षा चांगलं आहे. आणि मनुष्य देह तर मग त्याच्यापेक्षा चांगला आहे अजून इकडून. कारण परमात्मा प्रगट होतो ना कोणत्या बी शरीरात, तिकडून सगळे शरीर जगापेक्षा चांगले. आणि परमात्मा कळतो मनुष्य देहात, म्हणून बाकीच्या शरीरापेक्षा मनुष्य देह श्रेष्ठ आहे. वैकुंठापेक्षा मुंगीचं शरीर श्रेष्ठ आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काय काय? वैकुंठापेक्षा मुंगीचं शरीर श्रेष्ठ. अमृतापेक्षा मुंगीचं शरीर श्रेष्ठ आहे. कारण अमृतामध्ये परमात्मा प्रगट नाही. काय नाही. आणि मुंगीच्या शरीरात परमात्मा काय झाला? प्रगट झाला. म्हणजे मुंगीचं शरीर काय? म्हणजे मुंगीच्या शरीरात कळणं आहे का नाही? आणि अमृतात कळणं नाही. वैकुंठाला कळत नाही. आणि मुंगीच्या शरीरातल्या जीवाला कळत ना. म्हणजे मुंगीचं शरीर काय आहे? जीव प्रगट होण्याचं, परमात्मा प्रगट होण्याचं साधन आहेच का नाही ते. म्हणून मुंगीचं शरीर कसं आहे? श्रेष्ठ आहे. मग आता त्याच्यात परमात्मा प्रगट आहे, पण परमात्मा कळण्याची सोय नाही तिथं. काय नाही? परमात्मा कळण्याची सोय नाही. सोय नाही. आणि तर मनुष्य देहात प्रगट असलेला परमात्मा कळण्याची काय आहे? सोय आहे. म्हणून इथं मुक्त होण्याची काय आहे? सोय आहे. म्हणून सगळ्या शरीरापेक्षा, म्हणून ब्रह्मदेवाच्या शरीरापेक्षा मनुष्य देह काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणून आपण कुणी सुरुवात न करता शरीरावरून सुरुवात करतो. कशावरून सुरुवात करतो ना? मग आता ये ना बी सांगितलं देखे सारासार विचारी. तर मग आता कुठं करणार तुम्ही सारासाराचा विचार? जिथं सार आणि आसार एकत्रित आलेला आहे, त्याचा दोन्हीचा बी अनुभव येतो, तिथंच काय करणार तुम्ही? आता तिथंच विचार करता येईल तुम्हाला. म्हणून आपण इथं विचार करतो की देखे सारासार विचारिता. मग आता इथं जो जीव आहे, जाणणार आहे, तो कसा आहे? सार आहे. आणि शरीर कसं आहे? आसार आहे. याची काय करा? निवड करा. आता याची निवड
मोठमोठ्याला शास्त्रकाराला करता नाही आली. कोणाला नाही करता आली? आता हे आपल्याला सहज काऊन वाटतंय? साधू संतांना योग्य पद्धतीनं निवडून सांगितलंय म्हणून. काय साधू संत आपण रोज रोज त्याच गोष्टी करतो, कारण साधू संतांना योग्य पद्धतीनं सांगितलंय म्हणून आपल्याला सारासाराची काय करता येते? निवड करता येते. मोठमोठ्याल्या शास्त्रकाराला कळालं नाही की याच्यातलं सार काय आहे ना सार काय आहे. मग आपण काय म्हणतो? किंवा जाणणारा सार आहे. काय आहे? आणि शरीर आसार आहे. आत्मा सार आहे आणि शरीर आसार आहे. आत्माच बाकीच्या शास्त्रकाराला माहित नाही. ह्या लोकायला आत्मा माहित नाही, ती गोष्ट वेगळी बरं का. पण शास्त्रकाराला सुद्धा काय माहिती नाही. आत्मा माहिती. आणि त्या 5 शास्त्रकाराला बी आत्मा माहिती नाही. काही देहालाच आत्मा म्हणणार आहे. कशाला आत्मा म्हणते ते? देहालाच आत्मा. देहच आत्मा मध्ये देहच जाणणार आहे म्हणते ते. काय? देहात जाणणार आहे. देहच जाणणार आहे. मग देह जसा उत्पन्न झाला तसा जाणणारा बी उत्पन्न झालेला आहे. आणि देह जसा मरतो तसा जाणणारा बी मरतो. ते काय म्हणते तर समजा पंचभूत आहेत ना, पंचभूताचं एकत्रितकरण झालं गर्भामध्ये समजा, हा की त्याच्यातूनच हे सगळ्याच्या एकत्रीकरणातूनच चेतना निर्माण होती. काय होती तिथं? चेतना निर्माण होती. चेतना निर्माण झाली म्हणजे काय झालं? आता जीव निर्माण झाला. जसं पंचभूताचं शरीर झालं तसा पंचभूतापासून पंचभूत एकत्र झाल्यामुळे जीव बी झाला तयार त्याच्यात, असं म्हणते ते. आणि मग हे पंचभूताचं जेव्हा विभाजन होतं, काय होतं? त्यावेळेस मग तो जीवाचा काय झाला? ते उत्पन्न झालं. ते एकत्रित आल्यामुळं काय झालं? ते उत्पन्न झालं होतं ते. समजा आता इंजिन आणि रॉकेल हे उत्पन्न झाले, गाडी चालती ना. आणि इंजिन आणि रॉकेल वेगवेगळे केलं तर मग नाही चालत. मग त्याच्या शक्ती कुठून तयार झाली? ती एकत्रीकरणातून झाली ती. तसं ते काय म्हणतं? जीव बी तयार होतो असा. हे पंचभूताचं जेव्हा एकत्रीकरण झालं त्याच्यात चेतना काय होती? निर्माण होती. आणि जेव्हा शरीर सुटत तेव्हा एक एक निघून जातं. समजा पहिली काय निघून गेली? हवा. काय निघून गेली? हवा निघून गेली की रक्त गोठलं. हवा निघून गेली की उष्णता बंद. तेव्हा या शरीरात उष्णता टिकून कशामुळे राहते माहितीये का? हवा चालू आहे म्हणून. काय चालू आहे म्हणून? हवा चालू आहे म्हणून उष्णता. जसं ते भाता चालू असला आणि ते पहिले भाते चालू होते तेव्हा ते इंगळ असे पेटलेले राहायचे ना ते. आणि ते हवा हे केली की समजा दिवा तेवतो ना, आपण म्हणतो ज्योतीवर तेवला. कशावर? त्या वातीवर पंथीवर तेवला ना. पण ते हवेवर तेवतो. कशावर तेवतो तो? म्हणजे उष्णता टिकून कशावर राहते? हवेवर राहते. तशा शरीरातला जठराग्नी प्रज्वलित राहिलाय. जशी ज्योत प्रज्वलित राहते ती कशावर? हवेवर राहते. तसा जठराग्नी प्रज्वलित राहिलाय तो कशावर राहिला? हवेवर राहिला. म्हणून पहिली हवा निघून गेली की शरीर गार पडत. काय पडत? म्हणून लोक पाहतात ना, हवा निघून गेली तितकं तर पाहतेच, पण ते म्हणतात गार बी. हवा कमी झाली ना, ऑक्सिजन कमी झाला ना, शरीर तेवढं गरम लागत नाही, गार पडायला लागतं. ते काय पडायला लागतं? ते गार पडायला लागतं. म्हणजे त्याच्यातली काय कमी झाली? आता उष्णता, हवा कमी झाली. हवा आणि हवेमुळं कमी व्हायला लागली घेणं, कारण जितका भाता चालतो तितकी उष्णता वाढली त्याच्यातली. चला मग आता त्याचा ऑक्सिजन कमी झालं आणि ते घेणं आता. म्हणून काय झालं? त्याला गार पडायला. ते गार पडलं म्हणजे आता अग्नी निघून गेला. हवा आधी निघून जाते. बा कसं मरत आहे त्यांना. आपलंच मर पाहता पाहिजे. या आधी काय निघून जाते? हवा. मग काय निघून जात? अग्नी. जाऊ द्या. मग अग्नी निघून गेला, रक्त गोठत. कसं होतं? ते पाणी पातळ राहिलं. ते कशामुळं? रक्त पातळ कशामुळे राहिलं? उष्णतामुळं. आता उष्णता निघून गेल्यावर रक्तच गोठलं. आता नसाच बंद पडल्या. काय झाले? आता पडणार आहेत एक दिवस, ध्यानात जाऊ द्या. मग काय पडल्या? आता नसाच बंद पडल्या की झालं. मग ते म्हणले आता काय झाले?
मेलं. काय झालं आता राहिली त्याच्यातली पोकळी. हा हा हे मग हे मॉडेल एकदा जाळलं हा हा की पोकळीत मिसळून जाणार. काय होणार मातीत. हे जाळलं हे मातुड मातीत मिसळून जाणार. हा मग याच काय झालं आता हे झालं विभाजन झालं. आता ते काय झालं ते विभाजन. हा मग आता एक पार्ट याच्यातलं जसं निघून गेलं तसं जाणणं बी मग राहत नाही. म्हणजे त्याचं विभाजन होऊ लागलं जीव गेला असं त्याचं म्हणणं आहे. काय हा हे 4 वाघ देहात्मवादी देहालाच आत्मा म्हणणार आहे. ते बी हिशोबानं आत्मा म्हणते देहाला असं थोडं म्हणतात काय तुमच्या. हा ते बी काही सिद्ध करून दाखवते त्याच्या मोगम थोडे म्हणतात त्याच्या पद्धतीनं ते. म्हणून देहालाच काय मानते ते आत्मा मानणार आहे ते. म्हणून त्याला बी आत्मा कळाला नाही. काही शास्त्रकार असे आहेत की ते इंद्रियालाच काय मानते तर आत्मा मानते. ते म्हणते देहामुळं थोडंच कळतं. इंद्रिय. हा डोळा असल्यावर रूप कळतं का मुर्द्याला कळतं ह्या नाही. नाकानं गंध कळतो. कशानं कळतो नाकानं. हा मग जिभेनं चव कळती. कानानं आणि ज्याला कळतं त्याला जीव म्हणता तुम्ही. हा इंद्रिय. इंद्रिय जीव. कोण जीव येतं इंद्रिय जीव. हा म्हणजे ते कशाला जीव मानायले तर इंद्रियाला जीव मानायले. काय म्हणते इंद्रिय जीव नाही प्राण जीव आहे. हा कोण काय जीव आहे प्राणजीव. प्राणजीव आहे. म्हणजे कश काय हा ते म्हणते आम्ही सांगतो आता प्राणावाले म्हणते तुमचे इंद्रिय जीव नाही. असं करा ह्या शरीरात इंद्रिय बी येत आणि प्राण येतं. हं मग आता असं करा इंद्रिय निघून जाऊ द्या प्राण राहतो का नाही पहा. एकेकाला जाऊ द्या. डोळे गेले तरी प्राण आहे. बर कान गेले तरी प्राण आहे. नाक गेले तरी प्राण आहे. एका बाजूने अर्धा अंग वायू झाला त्वचानं स्पर्श होईना तरी प्राण आहे. मग तुमचे इंद्रिय गेले तरी प्राण राहतो का नाही. आमचे प्राण जाऊ द्या बरं तुमचे इंद्रिय राहतात का नाही. म्हणून प्राण जीव आहे. तुमचे इंद्रिय जीव नाही. म्हणजे असे जीव मानणार आहेत. काही बुद्धीला जीव मानणार आहेत. काय क्षणिक विज्ञानवादी कशाला जीव मानते ते बुद्धीला जीव मानणार आहे. ते त्याच्या पद्धतीने मानते ते. काही शून्याला जीव मानणार आहेत. कशाला हा शून्याला ते त्याच्या पद्धतीने मानते. त्या शास्त्रात शून्य सत्य आहे. कोण सत्य आहे शून्य सत्य आहे. म्हणून शून्यालाच काय मानते ते जीव मानणार आहेत. म्हणून त्याला जीव काय आहे हे त्याला कळालेलं नाही. म्हणून जीव काय आहे हे संताला माहीत आहे. वेदांत शास्त्राला माहीत आहे. जीव काय आहे ईश्वर काय आहे ब्रह्म काय आहे जग काय आहे हे खरं फक्त त्यालाच माहीत आहे. यायला जग काय हे बी माहिती नाही बरं का. कारण हे जाणून बुजूनच मूर्ख येतं. कसं येतं त्याला जग बी काय माहिती नाही. जग कशाचं झालं हे बी माहिती नाही. हे जग काय म्हणते ते. आता हे जग पंचभूत आहे. हां आम्ही म्हणलं कशाचं झालं सांगा. हे उत्पन्न झालेलं आहे मरणार आहे कशाचं आहे ते सांगा. कशापासून झालं ते सांगा. मग ते काय म्हणते तर कोणी म्हणतं प्रकृतीपासून झालं कोणी म्हणतं परमाणूपासून झालं. आता परमाणूपासून झालं म्हणणारे प्रकृतीपासून झाले म्हणणारे. हा त्याला म्हणा प्रकृतीपासून झालं तर प्रकृती जड आहे का चेतन आहे. मग जड आहे मग तिच्यापासून कसं झालं तिनं कसं केलं सांगा. प्रकृतीनं प्रकृतीपासून झालं ना मग कोणी केलं सांगा. ते म्हणजे तिनंच केलं आणि तिचंच झालं. तिचं झालं आम्हाला मान्य पण केलं कोणी सांगा. मग केलं कोणी म्हणते ते आता. मग आता ते म्हणतात कोणी केलं तिनंच केलं तिचंच झालं. म्हणून त्याला कळत नाही. आता तिनं केलं म्हणा ती जड आहे ती कसं काय करीन. म्हणून जड म्हणजे जड पदार्थ दुसरं कार्य उत्पन्न करू शकत नाही. त्याला कोणतरी चेतन लागतो ना. पण मग त्याला हिशोबच नाही म्हणते नाही तिनंच केलं आणि तिनंच झालं. म्हणजे त्याला जग कसं झालं कोणाचं झालं कशापासून झालं काय झालं हे बी त्याला माहिती नाही विचारायला. जीव काय आहे ते बी माहिती नाही. ब्रह्म काय आहे
ते बी माहिती नाही, आणि ईश्वर काय आहे ते बी त्याला काहीच माहिती नाही. शास्त्रकाराला योग्य माहिती नाही. पण आता आपण म्हणतो माहिती नाही, पण त्याला वाटतं का माहिती नाही म्हणून? ते प्रत्येक जणाला आता शहाणपणा करणार त्याला वाटतं का आपल्याला माहिती नाही म्हणून? पण ते मूर्ख ठरवते ते. चला म्हणजे त्याला काय नाही माहिती नाही, फक्त हे कोणाला माहिती आहे. म्हणून ते म्हणले जगत अनुभवाला यायले ना, ते कसं झालं काय झालं याची संगती कोण लावली? फक्त शास्त्रकारानं, वेदांत शास्त्रानं लावली, साधू संतानं लावली, समर्पक लावली त्याची. म्हणून त्यानं सांगितलं ब्रह्म आहे, त्याच्या आश्रित माया आहे, त्या मायेपासून माया आणि ब्रह्म त्याचा पडलेला आभास म्हणून झाला ईश्वर. त्या ईश्वरानं काय केलं? जगत केलं. मग तो मायेचा परिणाम म्हणजे ईश्वर. म्हणून ह्या जगाचं उपादान कारण आणि निमित्त कारण ईश्वरच आहे. कोण आहे? ईश्वरच आहे. हा, म्हणजे निमित्त कारण बी तोच आणि उपादान कारण बी तोच. कारण माया घेतल्यामुळं तो उपादान कारण झाला. काय झाला? हा, आणि त्याच्या चैतन्य असल्यामुळं निमित्त कारण झाला. काय झाला तो? म्हणून ईश्वरच जगाचं उपादान कारण आणि निमित्त कारण. म्हणून जो जग सत्य मानतो त्याची बी संगती लावण्याकरता साधू संतानं लावली. त्यासाठी ईश्वर मानला मग तो भक्ती करा. जग सत्य मानणाराला काय करावं लागते? आणि भक्ती करायला लावणं बी इतकं सोपं नाही. तुम्हाला सांग, कोणावर बी कोणाचा भाव बसत नाही. ज्याच्यावर भाव ठेवायचा ती वस्तू तितकी श्रेष्ठ असावं लागते, तेव्हा त्याच्यावर काय ठेवावं लागतो? भाव. म्हणून देवाचं नाव घेण्याकरता अगोदर देव असावं लागून तो कशा स्वरूपाचा आहे ते बी सिद्ध करावं लागन. ती योग्य पटलं बी पाहिजे लोकायला. ते काय झालं पाहिजे? हा, त्या बोलण्याचं खंडन बी नाही झालं पाहिजे. म्हणून संत शहाणेत शेत. हा, म्हणून भक्ती करायची असली तरी संताच्या संगतीत करीत जाव. कोणाच्या संगतीत? हा, म्हणून भक्ती करायची असली तर ओम शांती यायला विचारून करीत जाऊ नाही. अरे भक्ती करायची असली तर ज्ञानेश्वर महाराजाला विचारूनच करीत जावं बरं का. कर्म करायचे असले तरी ज्ञानेश्वर महाराजाला विचारून करीत जावं. म्हणून जे कोणी, आणि हे सगळे साधू संत जे आहेत हे वारकरी संप्रदायात आहे. कोणत्या संप्रदायात आहे ते? हे सगळे कोणत्या संप्रदायात आले? हा, वारकरी संप्रदायात आले ना. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हा, त्याच्यात आहे ना सगळं. हा, नामा झाला शे किंकर, हा, तिने केला हा विस्तार. जनार्दन एका हा भागवत. हा, तुका झाला शिकवत. हे वारकरी संप्रदायाचे साधू संत. मग भक्ती बी करायची असली तर कोणाला विचारून? हा, त्याला विचारून. कोणाची करावं हे त्याला विचारित जा. कशी करावं त्याला विचारित जा. हा, मग कोणाची करावं? त्याने सांगितलं पांडुरंगाची करावं. कोणाची करावं? म्हणजे पांडुरंगाचीच करा. काऊन करा? बाकीच्या याची काऊन नाही करू? हे आम्हाला माहिती नाही. ते तुकाराम महाराजांना सांगितलंय म्हणून आम्ही पांडुरंगाचीच करतो. काऊन करा? ते गाथ्यात विचारा त्या तुकाराम महाराजाला की पांडुरंगाचीच काऊन करा. कारण संत शहाणे. संता इतका शहाणा दुसरा कोणीही जगामध्ये नाही. संता इतकी जगाच्या उद्धाराची तळमळ कोणाला नाही. संतावरच काऊन विश्वास ठेवतो आपण की संता इतकं जगामध्ये शहाणं कोणी नाही. दुसरी गोष्ट, संता इतकी जगाच्या उद्धाराची तळमळ दुसऱ्या कोणाला नाही. झालं. म्हणून आणि संता इतके जगाच्या उद्धाराचे प्रयत्न दुसरे कोणीही केले नाही. कारण स्वतंत्र त्याच्याकरता आले होते. ते आले बी त्याच्याकरता, कष्ट सहन बी केले त्याच्याकरता, त्याच्यातच आयुष्य समर्पित केलं त्यानं. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. म्हणून आम्ही कोणाचं ऐकतो? संताचं ऐकतो. म्हणून संताच्या शब्दावर श्रद्धा असावी. म्हणून भक्ती करायची तर संताला विचारू.
कशी करायची तर संताला विचारून. कोणाची करायची तर संतांना हा, त्या देवाला काय मागायचं ते संतांनाच मग संताला विचार. तुकाराम महाराजांनी काय मागितलं, त्यानं जे मागितलं ते आम्ही मागू. काय तुका आला लोटांगणी, मज ठाव देवाजी चरणी, हीच करिता सेवी नवनी, भवबंधनी सोडवा. म्हणून शहाण्याच्या मागं चाललं पाहिजे. कोणाच्या मागं चाललं पाहिजे. हा, हे सात्विक बी असले बाकीचे तरी शहाणे नाहीत. काही नाही तर सात्विक बी असले तरी शहाणे नाही. त्याचा बी हेतू चांगला आहे विचारायचा, असं काय नाही. बाकीचे जे संप्रदाय आहेत ना बरं का, त्याचा बी हेतू कसा आहे, चांगला आहे. चांगला आहे. त्याचा बी हेतू काय विचारायचा, वाईट नाही. पण शहाणे नाहीत ना ते, हा, काही नाहीत ना ते. शहाणे नाही. हा, म्हणून चांगले नाहीत का शहाणे नाहीत. शहाणे नाही. आम्ही चांगले नाही म्हणतो असं थोडं आहे तुम्हाला का. मग आमचं बी चांगलं आहे ना, काऊन राहत नाही आमच्या मागं तुम्ही. आम्ही ना तुम्ही शहाणे नाही, काय नाही, तुम्ही मूर्ख नाही म्हणायचं त्याला. काय नाही म्हणायचं, मूर्ख नाही म्हणायचं, शहाणे नाही म्हणी जाव. काय म्हणी जाव नाही. हा, संसार करणाऱ्याला मूर्ख म्हणी जा काय. हा, संसार हा, पण ते परमार्थ करणाऱ्याला काय म्हणी जाऊ नका. मूर्ख म्हणून नाही, मूर्ख म्हणी जाऊ नका, त्याला जास्त राग येतो. त्याला काय म्हणी जा, शहाणे नाही म्हणत. शहाणे नाही म्हणे जा. ते म्हणजे आम्ही मूर्ख आहे का, आम्ही कुठं म्हणायला तुम्ही मूर्ख आहे का. शहाणे नाही म्हणायला बाबा आम्ही, काय नाही म्हणायला आता. शहाणे नाही. तर शहाणे नाही तर तू मूर्ख नाही असं आम्ही कशाला म्हणावं आमच्या तोंडानं. आपण शहाणे नाही इतकं म्हणतो बाबा. हा, चला. हा. संत कसे आहेत आमचे, शहाणे. हा, चला जाऊ द्या. म्हणून तुमच्या मागे आम्ही नाही राहत, आम्ही कोणाच्या मागे राहतो, शहाण्याच्या मागे राहतो. म्हणून पण कर्म बी करायचे असले तर संतांना कोणाचं ऐकून. संतांचा हा, मग ते काय म्हणले, कर्म करायचे असले तर, वारी बी करायची असली तर संतांना हा, ते म्हणले चला. मग आता पंढरपूरला गेल्यावर तिथं कर्म करायची. मग तिथला विधी काय आहे. हरिकथा, हा चंद्रभागा स्नान, हा, चंद्रभागे स्नान. विधी तो हरिकथा. आणि विधी तो हरिकथा. हा, का बामण समासनी जेवू घालणं. हा, का त्या पांडुरंगाचा अभिषेक करणं. नाही. नाही बाबा, ते म्हणले पांडुरंगाचा अभिषेक काऊन नाही करीत तुम्ही. संतांना नाही सांगितलं आम्हाला, संतांनी विधी नाही सांगितला तो. मग किती तिथं बामणं बलवान. मग ते काय करा, तिथं दही घ्यान, तूप घ्यान, ते पांडुरंगाला काय करा, अभिषेक करा. मग आपले वारकरी कधी तिथे अभिषेक करीत नाही. ते श्रीमंत अभिषेक, मंत्र्याच्या हातानं अभिषेक न्यायच्या ते त्याचा अभिषेक तेच. आमचे वारकरी आपलं भजन टाळ उठलं की सगळं ते आपलं काकडा भजन, हरिपाठ, नामस्मरण त्याचं ते चालत. हा, झालं. आणि विधी म्हणजे चंद्रभागेचं काय करते ते स्नान करा. स्नान करते. ते म्हणले ते 150 लोक ते गदळ पाणी आहे ना, असं पाणी ते तुम्ही पहा. संतांनी सांगितलं ना, पवित्र आहे ते आमचं. तो या शरीरात पहिलीच घाण बसलेली आहे, मन बी घाण झालेलं आहे. ते पाणी काय घाण म्हणायला लागला. चला जाऊ द्या, केला आम्ही चंद्रभागेचं स्नान आणि विधी तो हरिकथा. आणि त्याच्यानं आम्हाला समाधान. कशानं समाधान झालं आमचं. झालं आमचं तिथं विधी झाला आमचा. काय झाला आता, विधी झाला. विधी. म्हणून कर्म बी करायचं असलं कोणाला विचारू, संताला विचारू. ते म्हणले तुम्ही बालाजीला काहून जात नाही तर, पंढरपूरलाच काहून जाता. आमच्या तुकाराम महाराजांनी पंढरपूरला जायला सांगितलं, बालाजीला कोणी सांगितलं तुमच्या. ते म्हणले ते बाकीच्या सांगितलं, ते बाकीचे छान नाहीत काय नाही, बाकीचे काय नाही तर छान नाही तर. ते म्हणजे तुम्ही ते ओम शांतीचं काहून ऐकित नाही. त्याच्यात बी आत्मा सांगितला ना, असा निघतो ना असा वर जातो. आणि शिवबाबा सगळ्या श्रेष्ठ आहे. कोणता श्रेष्ठ आहे नाही आहे त्यांना आहे ना, विचारायला सांगितलं ना त्याने. काय देव नाही सांगितला का त्यानं, ते नाही सांगितलं. पण त्याला शिवबाबाच काय माहिती नाही विचारायला काय. अरे शिवबाबा बी विचारायचा असला तर आमच्या संतालाच विचारी जा. कोणाला, म्हणजे शिवबाबाची उपासना करा, विष्णूची करू नका, बाकीच्या देवाची. कारण सगळ्यात मोठा देव आहे तो.
ते म्हणजे ते शिवबाबा तुम्हाला कळलं नाही. आमच्या नाथ महाराजाला यायला कळाला बाबा. हरिपाठ सांगितलं. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा. आणि हरी ना आत्मा एक आहे, जीव आणि शिव एक आहे, आणि हे सगळे मिळून एक आहेत. म्हणून हे बाकीचं काऊन करीत नाही बाबा, आपलं काय त्याच्याशी हे नाही बरं का. पण आता असं आहे ना, ते आता करावं काय त्याला, नाही तर आपल्याला काय त्याच्या शिरा वाटत नाही का, जा वाटत नाही का, काय नाही. पण त्याच्यात असं आहे की ते काय नाही तर शहाणे नाही तर, म्हणून त्याला दुरून नमस्कार काय करायचं. नाही ते आठवले बाबा सगळेच आहेत आता. हे कोणकोणचे ते काय सांगायचं काम नाही. वारकरी संप्रदायाला सोडून सगळेच आहे ते. चला ते कृष्णाची भक्ती करणारे काय ते ते बाकीच्या देवाला मानितच नाही, ते काय करीत नाही ते. हा महानुभाव पंथाचे ते बाकीच्या देवाला ते द्यायचे मारित नाही. मग ते त्यालाच खाऊ घालते किंवा घालायचे. जाऊ दे आता, आपल्याला ते करायचं नाही. पण आपल्याला त्याच्यातून एवढंच घ्यायचंय की बा संतोष आहेत, संत श्रेष्ठ आहेत, ते कृपाळू आहेत, त्याच्या उद्धाराची त्याला उद्धार म्हणजे हिशोबात बी बसत आहे. चला जाऊ द्या. मग आपला चालू देखे सारासार विचार काय करायचा आपल्याला आता, सारासाराचा विचार करायचा. आणि तो ज्या पद्धतीनं साधू संतांनी सांगितला त्याच पद्धतीनं सारासाराचा काय करायचा विचार करायचा की तो योग्य आहे बा. कोण सार आहे इथं, जो सार आहे तो म्हणजे इथं सार बी आहे आणि असार बी आहे. मग आत्मा सार आहे, जीव काय आहे. मग कशाला म्हणावं जीव. आम्ही म्हणतो ज्याला कळतं त्याला म्हणावं जीव. काय त्याला म्हणावं जीव. आता कोणाला कळतं, मग ते बी म्हणते ज्याला कळतं तो जीव. पण कोणाला कळतं, आता ते मनाशी तादात्म्य करून जीव माते, कारण त्याला निवडता आलं नाही. मन आणि चैतन्य हे काय करता नाही आलं. आता जाणणं कोणाला सोडता येत नाही बरं, काय करता येत नाही. हा पण ते ना कशाशी तरी मिसळून जाणणं मानलं. ते मनाशी तादात्म्य करून, बुद्धीशी तादात्म्य करून, प्राणाशी तादात्म्य करून, स्थूल देहाशी तादात्म्य करून, कशाशी तरी तादात्म्य करूनच म्हणजे त्याला निवडता आलेलं नाही. मग साधू संतांना निवडलं की ज्याला कळतं तो जीव. मग आता इथे कळणार आहे की नाही आहे. मग आता जो नित्य आहे तो जीव, ज्याला कळतं तो नित्य बी आहे आणि तो अखंड बी आहे. कसा आहे तो अखंड. मग तिन्ही लक्षणं ज्याच्याशी जुळते ते सार राहतात. कारण सार म्हणलं की तिन्ही लक्षणं जुळते. आपण म्हणलं ना चैतन्य म्हणलं की ते सत असतच. याच्यातलं एक घेतलं की तिन्ही आलेच. अखंड घेतलं तरी बी तिन्ही आले, ते आलेच ते सगळं. कारण खंड खंड नाही त्याच्यात, काही नाही. मग खंड खंड नाही तर मग ज्ञान खंड वेगळं, सत्य खंड वेगळं असं आहे का. खंड खंड नाही, ते सावय होईल ना मग ते. आणि आनंदाचा खंड वेगळा, ज्ञानाचा खंड वेगळा, आणि सताचा खंड म्हणजे खंड खंड नाही ना. जाणणं खंड खंड नाही ना, मग खंड खंड नाही ना. आणि आहे ना जाणणं, मग सत येते. कसं आहे आता आहे ना जाणणं, खंड खंड नाहीये. आहे ना जाणणं, मग सत आहे. झालं सत आहे ना. हे सतला कळायलंय ना. सत आहे हे सतला कळायलं का असताला कळायलं. कारण असताला सत कसं कळन, कारण मागचं असत आता राहिलं नाही आणि आताचं असत मागं नव्हतं, त्याला सत कसं कळन. मग सत कळायला काय लागत, सतच लागत नाही. मग सताला सत कळायलं का नाही. मग सत आहे म्हणायले ते सत कळून का न कळून. आणि सत कळायलं कोणाला. मग सत जर सताला कळायलं तर ते चित हे म्हणूनच का नाही. ते जर जड असतं तर कळालं नसतं. सत कोणाला कळालं असतं, असं त्याला कळालं असतं का. बरं सताला कळायला म्हणावं तर मग ते जड आहे, तर मग सत कोणाला कळालं असतं. मग सत आहे म्हणायलं ना, मग कोण म्हणायलं सत आहे. सतच म्हणायलं म्हणजे ते काय आहे, चित आहे. म्हणून सत हे काय असतं, चित असतं. झालं. आणि ते